नमस्कार मंडळी, मी मोनिका तुम्हा सर्वांचं आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत करते। तर आज आम्ही खंडेरायाचं जे पहिलं देवस्थान म्हटलं जातं पाली, तर त्या ठिकाणी दर्शनाला चाललो आहोत। मागे मुलं सुद्धा आहेत। शिवम से हाय। शिवमला राग आलेला आहे। कशाचा शिवम? त्याचं पुढचं शिट्यावर तू बसली ना म्हणून। अरे बाबा ब्लूटूथ चालू करा, ब्लूटूथ बंद करू। तर मस्त असं वातावरण आहे बाहेर, तुम्हाला दाखवते। बाहेरचं वातावरण सुद्धा खूप छान वाटतंय। चौबाजूने हिरवळ आहे आणि खूप छान वाटतंय। येडकोट जय मल्हार, सदानंदाचा येडकोट। ट्रॅप येतो ट्रॅप। बोला 20 रुपये फक्त। ते मग आहेत। तर दर्शन वगैरे आमचं घेऊन झालं आणि इथं वडाची झाडं आहेत, तर तिथं थांबलो होतो। आज संकष्टी चतुर्थीचा उपवास असल्याने घरूनच मी साबुदाण्याची खिचडी करून आणलेली आहे। मुलांसाठी सुद्धा भात आणि मटकीची उसळ बनवून घेऊन आलेली आहे। तर आता आम्ही इथे जेवायला बसणार आहोत। पाण्याची सोय आधी बघतोय आहे का। घे पिऊ शिवा। तर
हे विचारायला गेले की पाण्याची सुविधा आहे का नाही. हां, गेटच्या शेजारी का? तिथेच बसून जाऊ ना, मग आहे तिथं बसलेले लोक समोर. तर आम्ही आता एका ठिकाणी थांबलेलो आहोत. उपवास आहे त्यामुळे म्हटलं चला ऊसाचा रस घेऊया. आणि तुम्हाला दिसतच असेल की ऊसाचं शेत आहे. मस्त असा मधून हा रस्ता गेलेला आहे. इतकं भारी वाटतंय ना, आजूबाजूने शेत आणि मस्त असा रस्तामधून. तर खूप छान वाटतंय. तर म्हटलं चला थोडंसं पाय पण इथं मोकळे करून घेऊया आणि नंतर मग ऊसाचा रस पिणार आहे.